पुणे हादरलंय. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या बापाने मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाने पोटच्या मुलाला संपवण्यासाठी तब्बल 75 लाखांची सुपारी दिली. कौटुंबिक वादाचा सूड घेण्यासाठी रचलेला हा कट इतका भयंकर होता की ऐन गर्दीच्या ठिकाणी गोळीबार करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झाला. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी, अगदी तसंच काहीसं या प्रकरणात घडलंय. 16 एप्रिल 2024चा तो दिवस. पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रोडवर व्यावसायिक धीरज अरगडे आपल्या कार्यालयासमोर गाडीत बसले होते. AC सुरू करून त्यांनी गाडीची काच खाली केली आणि तितक्यात काळाने झडप घातली. दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी धीरजवर पिस्तूल रोखलं आणि ट्रिगर दाबला. मृत्यू समोर उभा होता, पण सुदैवाने पिस्तूलमधून गोळी सुटली नाही. "तू आता वाचला रे," असं ओरडत आरोपी तिथून पसार झाले. धीरज अरगडे अगदी थोडक्यात बचावले. या गोळीबाराच्या प्रयत्नानंतर पुणे गुन्हे शाखेने तपासाची चक्र वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे जेव्हा गुन्हेगार समोर आले, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. धीरज अरगडे यांच्यावर गोळी झाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी पाठवलेले शूटर होते. 75 लाखांची मोठी सुपारी देऊन पोटच्या मुलाचा काटा काढण्याचा हा कट बापानेच रचल्याचं निष्पन्न झालं. कौटुंबिक वादाचं पर्यवसन हत्येच्या कटात झालं होतं. या 75 लाखांच्या डीलपैकी 20 लाख रुपये आधीच देण्यात आले होते, तर शूटर यांना 5 लाख रुपये पोच देखील झाले होते. या संपूर्ण कटात 10 जणांचा सहभाग होता. पोलिसांनी यापूर्वी 6 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र या गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल पुरवणारा मुख्य दुवा अद्याप फरार होता, ज्यामुळे तपासात काही अडचणी येत होत्या. तब्बल 2 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आणि शूटरांना पिस्तूल पुरवणारा सराईत गुन्हेगार निलेश श्रीकांत गायकवाड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. 30 मार्च रोजी तो पिसोळी परिसरात आपल्या आईला भेटण्यासाठी येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. काळे पडळ परिसरात गस्त घालणाऱ्या पथकाने सापळा रचला आणि निलेश गायकवाडला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतलं. त्याच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील एक महत्त्वाची कडी जोडली गेली. बापाची सुपारी, ऐनवेळी पिस्तूलने दिलेला दगा आणि पोलिसांचा ससेमिरा, या सर्व घडामोडींमुळे पुणे पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या चर्चेत आले. निलेश गायकवाडच्या चौकशीतनं आता मालमत्तेचे व्यवहार आणि या कटातील इतर पडद्यामागचे चेहरेही समोर येण्याची शक्यता आहे. नात्यातील विश्वास संपला की माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचं हे जिवंत आणि तितकंच भयानक उदाहरण आहे.